प्रेम जे मेल्यानंतरही थांबत नाही, आत्मा ज्याला विसरू शकत नाही. एक हृदयद्रावक आणि गूढ कथा, जी आठवणीत जिवंत राहते, ती परत येते प्रत्येक पौर्णिमेला. गोस्टली लावू, एक गूढ, भावनिक आणि अंगावर काटा आणणारी कथा. पश्चिम महाराष्ट्रात एका शांत गावात एक टेकडीवर असलेली छोटीशी वाडीसारखी हवेली, श्रवणवाडी. लोक तिथं फारसे जात नाहीत, कारण गावात सांगतात ती प्रत्येक पौर्णिमेला परत येते. त्याच्यासाठी कोण, का आणि कुठून, ही कथा आहे आरव आणि सियाची. जिथे प्रेम अमर झालं, पण शरीर मात्र मेलं. आरव, एक शहरी फोटोग्राफर, जो वेगवेगळ्या ठिकाणी गूढ वास्तूंचे फोटो घेण्यासाठी फिरत असतो. एके दिवशी तो श्रवणवाडीचं नाव एका पुस्तकात वाचतो. एक अशी जागा, जिथे प्रत्येक पौर्णिमेला एखाद्या स्त्रीचा आत्मा विंडोशेजारी उभा दिसतो, जणू कोणाची वाट पाहतो. आरव त्या जागेचं लोकेशन शोधतो आणि तिथे जातो, एकटाच, कॅमेरा हातात आणि मनात उत्सुकता. पहिल्या रात्री काहीच घडत नाही. दुसऱ्या रात्री, पौर्णिमा, रात्री 12 वाजता, हवेलीत एक हलकीशी काजळी पसरते आणि विंडोशेजारी एक आकृती उभी राहते. साडी नेसलेली, गोजीरवाणी, पण डोळ्यात दुःख. ती सिया होती. आरव घाबरतो, पण काहीतरी त्याला जवळ खेचतं. तो हळूच विचारतो, तू कोण आहेस? ती म्हणते, मी सिया. मी त्याच्यासाठी परत आले. सियाच्या आत्म्याशी बोलता बोलता आरवला तिची कहाणी कळते. 1978 मध्ये या हवेलीत सिया आणि विरज नावाचा तरुण राहत होते. त्यांचं प्रेम गुपचूप फुलत होतं, पण समाज, जात, घरच्यांचा विरोध आणि एका रात्री झालेला भीषण अपघात. सियाचं निधन होतं, पण ती मरताना एक वचन घेते, मी प्रत्येक पौर्णिमेला परत येईन, जोपर्यंत तो येत नाही. रोज रात्री आरव तिच्याशी बोलतो, तिच्या कविता ऐकतो, तिचं दुःख समजून घेतो. हळूहळू आरवचं मन तिच्याकडे ओढलं जातं. तो विसरतो की ती एक आत्मा आहे. प्रेम होतं एका मृत आत्म्याशी, पण प्रेम काय शरीर विचारून करतं का? एका रात्री आरव अचानक हवेलीच्या झाडाखाली झोपलेला असताना एक अपघात होतो. त्याचं डोकं फाटलेलं, शरीर निश्चल, पण त्याच क्षणी सियाचा आत्मा धावत येतो. ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, यावेळी मी तुझी वाट पाहणार नाही. या जन्मी नाही जमलं, पण पुढच्या जन्मी आपण दोघं पूर्ण गोष्ट लिहू. कथा संपते, पण हवेली अजून तशीच उभी आहे. पण आता विंडो शेजारी 2 आकृती उभ्या दिसतात, ती आणि तो, हातात हात, एकत्र. पेक्षा जास्त तुम्ही कधी अशा आत्म्याच्या प्रेमाच्या कथा ऐकल्या आहेत का? प्रेम असंही होतं का? जर ही कथा हृदयाला भिडली असेल, तर दाबा कॉमेंट मध्ये लिहा, प्रेम अमर असावं. अशाच भन्नाट, भावनिक आणि गूढ कथा पाहण्यासाठी मराठी स्टोरी, मराठी कथा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा. लाईक करा, शेअर करा आणि लक्षात ठेवा, कधी कधी प्रेम मेल्यावर जास्त जिवंत राहतं.